मला कल्पना आहे तुम्हाला जाऊन आज खूप मोठ्या प्रमाणात महिला इथे आहेत. इथून जाऊन त्यांना इतर जास्त कामं असतात. पुरुषांचं एक बरं असतं, कार्यक्रम आटपल्यावर त्यांना फक्त जेवायचं असतं. पण मला छान वाटलं आपण सर्वजण इथे आलात. खरं तर मी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर बोलायला उभं राहिलेलो नाही. ही आज पहिलीच वेळ आहे. आणि त्यामागचं कारण अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचे तर असं आहे की तला शेख नावाचा एक मुसलमान तरुण नाशिकमधून कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने मला कॉल करतो आणि म्हणतो आपण फॅसिझमवर बोलूया. ह्याच्यात मला खूप मोठा आशावाद दिसला आणि म्हणून मला इथे यावं लागलं. हा देश ज्या अंधारातून आत्ता जातोय त्याच्यामध्ये तलासारखी जे मित्र आहेत, जे कॉम्रेड्स आहेत, त्यांच्यासोबत उभं राहणं मला गरजेचं वाटलं. आणि म्हणून मी ह्यावेळी पहिल्यांदा असा विचार नाही केला की हे कुठल्या पक्षाचं व्यासपीठ आहे किंवा ह्या कुठल्या पक्षाच्या बॅनरसाठी आहे. तुला शुभेच्छा आणि धन्यवाद मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल. सर्वात महत्वाचं, मी एक कलाकार आहे. मी काही राजकीय नेता नाहीये. माझा काही राजकीय पक्षाशी संबंध नाहीये. आणि तरीही मी इथे आज बोलायला उभा आहे. ह्याचं कारणच आहे हा सगळ्यात मोठा आत्ता आपल्या समोर असलेला, आपल्यात झिरपलेला असा हा धोका. मला माहितीये आपण इथे सगळेजण जमलायत. आपण ह्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इथे आलेले आहात. त्यामुळे फासिझम काय आहे हे मी वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज मला नाही वाटत आहे. तुम्हाला ऑलरेडी ते सगळं माहिती आहे. मला थोडं वेगळं बोलायचं. आता माहिती सरांनी पूर्ण इतिहासातून आपल्याला फिरवून आणलं, कशा पद्धतीने या देशात काय काय घडलं आणि त्या इतिहासातून आपण त्यांचं पोट धरून चालून आलो. मी थोडंसं वर्तमानाविषयी बोलणार आहे. मी थोडं आजच्या विषयी बोलणार आहे. माझा इतिहासाचा अभ्यास त्यांच्या एवढा नक्कीच नाहीये, पण वर्तमानाकडे उघड्या डोळ्यांनी बघण्या इतकं निर्भय आणि निडर असं विचाराचं देणं गांधींनी, आंबेडकरांनी, या सर्वांनी मला दिलेलं आहे आणि ते मी वापरतो. आज मला खूप जण प्रश्न विचारतात, तू तर कलाकार आहेस, तू लेखक आहेस, तू का राजकारणावर बोलतोस? त्याचं कारण असं आहे की आज जर कला राजकीय झाली नाही तर कला ही गोष्टच या देशातून संपुष्टात येईल. प्रत्येक देशाच्या, समाजाच्या कालचक्रामध्ये अशी एक वेळ येते ज्यावेळी कलेला हे सिद्ध करावं लागतं, कलाकारांना हे सिद्ध करावं लागतं की आम्ही राजकारण्यांपेक्षा जास्त खतरनाक आहोत. आणि हे आम्हाला सांगायचंय. कला ही तुमच्या कुठल्याही अजेंड्यापेक्षा, प्रोपोगंडापेक्षा कला ही जास्त मोठी आणि जास्त महत्वाची आणि जास्त खतरनाक ठरू शकते. आज प्रश्न विचारणाऱ्या कलाकारांची कमी या देशाला जाणवते आणि ती कमी आपापल्या परीने भरून काढण्याचं काम आम्ही सर्वजण करत असतो. अर्थातच आम्ही त्याचे जे काही भोग आहेत ते भोगायला तयार आहोत. मी यापूर्वी काही माहितीपट केलेत. मी टू मच डेमोक्रेसी सारखी एक फिल्म केली आहे, मी जमुरा सारखी एक फिल्म केली आहे, मी अजूनही वेगवेगळ्या विषयांवर फिल्म्स करतो, मी वेगवेगळ्या ठिकाणी बोलायला जातो. या देशात मला सगळ्यात कॉमन जर आत्ता काही गोष्ट दुर्दैवाने दिसते तर ती भीती. आणि मला असं वाटतं की आपल्याच देशाच्या राजकारण्यांना, आपल्याच देशाच्या नेत्यांना, आपल्याच देशाच्या राजकीय पक्षांना, त्यांच्या पितृसत्तांना, त्यांच्या पितृसंघटनेंना घाबरणं हा सगळ्यात मोठा देशद्रोह आहे. मी ह्या मंचावरून सगळ्यात आधी हे सांगू इच्छितो, आम्ही भारताचे लोक कुणालाही घाबरत नाही. भारतीयांना तर मुळीच घाबरत नाही. आम्ही घाबरतो ते आमचं भारतीयत्व नाहीसं होईल या एकाच गोष्टीला. आणि ही गोष्ट आज सांगावीशी वाटते. त्याचं कारण कॉम्रेड बाहेती सर जसं म्हणाले की जशी कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष झाली आहेत तशीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा 100 वर्ष झाली आहेत. या दोन्हींच्या 100 वर्षाचा प्रवास जर आपण बघितला तर त्याच्यातला एक स्टार्क डिफरन्स आपल्याला दिसतो आणि तो का आहे त्याची चर्चा आपल्याला थोडीशी मला करावीशी वाटते. फासिझम हा सुटाबुटात
कडक शूज मध्ये येऊन सॅल्यूट ठोकून तुमच्या दारावर बंदूक घेऊन उभा राहील, हा इतिहास झाला. आता फॅसिझम या सार्वभौम देशामध्ये एकाच रंगाचा ध्वज फडकवून थरथरत्या हाताने त्याला नमस्कार करतो आणि आपण सर्व टाळ्या वाजवतो, इतका तो आपल्या आत झिरपलाय. हे फॅसिझमचं नवीन रूप आहे. आपण कायमच फॅसिझम म्हटलं की त्या सगळ्या जुन्या प्रचंड राज्यक्रांती आणि या सगळ्यांची चर्चा करतो, पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या काळात फॅसिझमनी पूर्णपणे आपला चेहरा मोहरा बदललेला आहे. फॅसिझम ही काही दुरून येणारी, बाहेरून येणारी, युनिफॉर्म घालून येणारी गोष्ट उरलेली नाहीये. ती तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या शेजारी, तुमच्या सोसायट्यांमध्ये, तुमच्या वाड्या वस्त्यांमध्ये तुम्ही एकमेकांना फॉरवर्ड करत असलेली गोष्ट आहे. आपण आता फॅसिझमला घाबरत नाही, आपण फॅसिझम फॉरवर्ड करतो, आपण फॅसिझम एक्सेप्ट केलाय. तशा पद्धतीने आपल्याला आतापर्यंत तयार केलं गेलंय. मला कायम एक थेअरी फार इंटरेस्टिंग वाटते की असं म्हणतात की अजून खरा फॅसिझम तर आलाच नाहीये. आपण आत्ता जे पाहतोय हे त्याचं कॅपिटलिस्ट कल्चरल रूप आहे. खरा फॅसिझम अजून लांब आहे. पण त्या रूपातच आपल्याला धडकी भरवणारं जे दृश्य दिसतंय ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहायला हवं आणि एकमेकांना सांगायला हवं. मुळात फॅसिझम हा कुठलाही एक युक्तिवाद नाहीये, ती एक विकृती आहे. या देशात आजकाल खरं बोलणं धोकादायक नाही राहिलंय, पण ते दुर्मिळ झालंय. ते दुर्मिळ आपलं आपण करून घेतलंय. आपण आपल्यालाच भीती घालून घेतली आणि आपण ती भीती मान्य केली. ती भीती झुगारून देणं हे पहिलं काम आपण सर्वांनी करायला हवं. आपल्याला सांगितलं जातं हा नवा भारत आहे, नवा भारत आहे. नवा भारत उभा राहत असताना त्याचे नागरिक स्वतःच्या गुडघ्यांवर बसलेले असू शकत नाहीत. नवा भारत उभा राहत असताना तिथले शेतकरी, तिथले कामगार, तिथले कष्टकरी आपल्या गुडघ्यांवर बसलेले असू शकत नाहीत. त्यांचे गुडघे ज्यावेळी ताठ असतील त्यावेळी खरा भारत उभा राहील. केवळ 2 नेते आणि 4 अभिनेते आणि 5 बिझनेसमॅन उभा राहण्याने भारत उभा राहत नसतो. हे इल्युजन आपल्या समोर जे तयार केलं गेले ते इल्युजन आपल्याला खोडून काढावं लागेल आणि हे आपल्याला रोज सतत करावं लागेल. आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला स्वतःला ते व्यवस्थित दिसतंय मला वाटतं. तुम्ही प्रश्न विचारलात की तुम्हाला लेबल केलं जातं, तुम्ही प्रश्न विचारूच नाही अशी परिस्थिती आणली जाते. आणि बरं, प्रश्न म्हणजे तरी कुठले? माझ्या रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न. माझ्या रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न. ज्यावेळी सोनम वांगचुक प्रश्न विचारतात त्यांच्या स्वतःच्या लडाख विषयी, त्यांच्या इथल्या पर्यावरणाच्या प्रॉब्लेम्स विषयी, त्यावेळी त्यांना NSAच्या कायद्याखाली आत टाकलं जातं. आज आपल्या देशातला एक फार महत्वाचा मोठा शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती हा गेले कितीतरी दिवस जेलमध्ये आहे. त्याच्याविषयी आपल्याला कोणतीच काहीच कल्पना नाही. हा नवा फॅसिझम आहे. या फॅसिझम मध्ये मला भीती सत्ताधाऱ्यांची वाटत नाही, मला भीती शांत बसलेल्या समाजाची जास्त वाटते. आपल्याला कोणालाच फरक पडत नाहीये की इतका मोठा शिक्षण तज्ञ, इतका मोठा कार्यकर्ता आज जेलमध्ये आहे. उमर खालिद जवळजवळ 5 वर्ष जेलमध्ये आहे. पानसरेंना तर मारून टाकलं, गौरी लंकेशना मारून टाकलं. आज मी काल एक पोस्ट टाकली, आज कालपासून माझ्या इनबॉक्स मध्ये धमक्यांचे खूप सारे मेसेजेस फिरतायत आणि हे सगळे माझे भारतीय बांधव आहेत जे मला धमक्या देत आहेत. त्याची जास्त भीती वाटते. धमकीची नाही भीती वाटत, ह्या प्रकाराची भीती वाटते. आपल्याला या सर्वांना सांगावं लागेल की आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. आम्ही ह्या देशासाठी उभे राहतो, आम्ही या देशासाठी उभे राहणारच. कारण हा देश तुमच्या आधी होता, तुमच्या नंतरही असेल. आम्ही तुमच्या आधी होतो, तुमच्या नंतरही असू. आज सर्वात महत्वाचं जर काही झालं असेल या देशामध्ये तर हा फॅसिझम, हा एक विकृत असा उन्माद, अंगवळणी पडण्याची सवय मध्यम वर्गाला लागली. आपल्याला तो आवडायला लागलाय. हा जास्त मोठा धोका आहे. आपल्याला हे सगळं बघायला आवडतं. आणि मी ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण असं नाही करू शकत की नाही मी तर कॉम्रेड आहे, हा तर असा आहे. आपण एक समाज म्हणून एका लार्जर स्केलवरती एक्सेप्ट केलेली गोष्ट आहे. आपल्याला नाही फरक पडत का की आज मी सकाळी तपोवनला होतो, 1800 झाडं जर कापली जात आहेत. ही 1800 झाडं, एक खूप छान वाक्य आहे, एन्व्हायरमेंटलिझम विदाउट अ क्लास स्ट्रगल इज जस्ट गार्डनिंग. हा खऱ्या अर्थाने क्लास स्ट्रगल आहे.
त्याचं कारण ह्या नेत्यांची मुलं उद्या स्वच्छ हवेसाठी स्वित्झर्लंडला जाऊन राहू शकतात. तुमच्या आमच्या मुलांना इथेच श्वास घ्यावा लागेल आणि त्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. ही जबाबदारी हे नेते घेतील या भ्रमात आपण नाही राहू शकत. आज अख्खा देश ज्यावेळी एअर क्वालिटी इंडेक्स विषयी चर्चा करतोय, आज मुंबई दिल्ली सगळे गॅस चेंबर्स बनलेले आहेत. तिथे लॉकडाऊन लावावं अशी परिस्थिती आहे आणि अशा वेळी आपण झाडं कापू नका असं सरकारला सांगतोय. ह्याच्या इतका विरोधाभास आणि मूर्खपणा जगात कुठे चालू असेल असं मला वाटत नाही, त्या ट्रम्पचा सोडता. ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जर एक काही गोष्ट असेल आणि ज्या गोष्टीवर आपल्याला विचार आणि काम करावं लागेल, ती गोष्ट म्हणजे संस्कृती, जिच्या नावाखाली हे सगळं खपवलं जात आहे, जिच्या नावाखाली हे सगळं केलं जात आहे. आपण कल्चरली हे सगळं एक्सेप्ट करतोय. तू गरीब आहेस त्याचं कारण अमुक अमुक माणसाला जास्त मुलं आहेत, तू गरीब आहेस कारण मुसलमान जास्त, काय स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की तुमच्या मंगळसूत्र काढून ह्यांना दिलं जाईल आणि त्याला दिलं जाईल. तुम्ही कशाला बसलायत तिथे? मग या देशाचा पहिला शिक्षण मंत्री कोण होता? मौलाना अबुल कलाम आझाद. या देशाचा पहिला शिक्षण मंत्री मुसलमान होता. तुम्ही आम्हाला कसल्या या गोष्टी सांगता? या देशाच्या शिक्षणाचा पाया रचताना त्यांनी त्या कॅबिनेटमध्ये बसून काम केलेलं आहे. आपण हे विसरून या भलत्याच सगळ्या गोंधळाच्या मागे कसे काय लागत चाललोय ह्याचा आपण सगळ्यांनी विचार करायची गरज आहे. मणिपूरमध्ये ज्यावेळी दंगली चालू होत्या त्यावेळी आपल्याकडे सगळी उद्घाटनं चालू होती. आपल्याला आपल्या सत्सद विवेक तर सोडाच, आपले इमोशन्स सुद्धा मरत चाललेले आहेत. आज सकाळपासून मी अनेक कॉम्रेड्स बरोबर गप्पा मारतोय की हे असं का होतं आपल्याकडे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला विचार करू देण्या इतका वेळच दिला जात नाहीये. आणि म्हणून मी म्हणतो अजून फासिझम यायचा आहे. हा कॅपिटलिझम आहे. हा कॅपिटलिझम ऑपरेट होतो फेसबुक, मेटा सारख्या या सर्व प्लॅटफॉर्म्स वरून. हा ऑपरेट होतो तुमच्या सगळ्या मॉल्स मधून. हा ऑपरेट होतो तुमच्या सगळ्या ब्रँड्स मधून. तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं जात आहे की तुम्ही एक उत्तम ग्राहक कसे बनाल. तुम्ही आज 1 BHK घेऊ शकत होता, तुम्ही उद्या 3 BHK कसे घेऊ शकाल, एवढंच तुमचं नागरिक म्हणून कर्तव्य तुमच्या मनावर बिंबवलं गेलंय आणि आपण ते मान्य केले. ही जास्त धोकादायक गोष्ट आहे. आपल्याला फरकच नाही पडत की हजारो लाखो शेतकरी ज्यावेळी तिथे थंडीत कुडकुडत आंदोलन करत असतात आणि इकडे उरलेला देश त्यांना आतंकवादी म्हणत असतो. आपल्याला फरकच नाही पडत आपल्या युनिव्हर्सिटीज मध्ये काय पद्धतीने आता बेबंदशाही चालू आहे. शिक्षण क्षेत्रापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत असं एक क्षेत्र उरलेलं नाहीये की जिथे आपण रिग्रेसिव्ह होत चाललेलो नाही आहोत, आपण मागे मागे जात चाललेले नाही आहोत. कुठल्या विश्वगुरुगिरीच्या गप्पा मारतो आपण? बकवास आहे ते सगळं. आपल्याला उघड्या डोळ्यांनी आपली खरी परिस्थिती बघू न देणं हे या लोकांचं काम आहे आणि तो नवा फासिझम आहे. हा फासिझम तुम्हाला घरातून काढून लगेच मारणार नाही, पण तुमची विचार करण्याची शक्तीच संपवत चाललेला आहे. आणि आपल्या आजूबाजूला बघाल तर तुम्हाला सहज 5-50 जण असे दिसतील. आपल्याला काही वाटेनासच झालेलं आहे. आपल्याला काही फरकच पडत नाही कशाने. आणि हे फासिझमचं नवीन रूप आहे. त्याच्याशी जर लढायचं असेल तर आपल्याला रोज दर तासाला दर मिनिटाला लढावं लागेल. त्याच्याशी लढायचं असेल तर तुम्हाला युनिफॉर्म घातलेल्या एका माणसाशी नाही, तेही कदाचित लागलं तर करावं लागेलच, पण तुमच्या स्वतःच्या सख्या नातेवाईकांशी लढावं लागेल. त्यांची विचार करण्याची क्षमता संपू न देणं हे तुमचं काम असेल. तुम्ही जे काम करता, तुम्ही ज्या गावात राहता, तुमचं गाव, तुमचं काम म्हणजे हा देश, हे तुम्हाला स्वतःला आधी मान्य करावं लागेल. लाखो करोडोचे सूट घातलेले आणि विमानातून फिरणारे आणि हात दाखवणारे पंतप्रधान म्हणजे देश नसतो. तुम्ही सगळे जणी जे इथे बसलेले आहात ना, जे आता आले आता हे विचार ऐकून घरी जाणार, घरचं सगळं आटपणार, पुन्हा उद्या सकाळी शेताची आणि इतर कामं असतील. तुम्ही म्हणजे भारत देश आहात. हे उरलेल्या भारत देशाच्या डोक्यातून पुसून टाकण्याचं काम जे करतो त्याला फासिझम म्हणतो मी. आणि तो फासिझम मला जास्त भयंकर वाटतो. त्याचं कारण तो फासिझम माझ्याच नातेवाईकांना माझ्या विरोधात उभं करतोय. मिलिटरीची गरजच नाहीये, दुसऱ्या कुठल्या ब्राऊन शर्ट्सची गरज नाहीये बाहेती सर. आहेत त्या कपड्यांमधले आहेत ते नातेवाईकच आम्हाला नको झालेत सगळ्यांना. आणि म्हणून आपल्याला नव्या दृष्टीने या फासिझमकडे बघावं लागेल. शाहीनबागमध्ये झालेलं आंदोलन असेल, JNU सारख्या युनिव्हर्सिटीतली आंदोलनं असतील, शेतकरी आंदोलन असेल, जिथे तिथे आज लडाखचं असेल, प्रश्न विचारला की संपवा, प्रश्न विचारला की संपवा. हे संपवण्याची हिंमत कुठून येते माहितीये? कारण त्यांना हे माहिती आहे उरलेले इतके गुंगलेले आहेत आता की हे विचारणार नाहीत आपल्याला. आपल्याला विचारत राहायला पाहिजे. आपल्याला विचारत राहायला पाहिजे की आमचे मॅक्सेसे अवॉर्ड विनर असलेले या देशाचे खरे नायक जेलमध्ये का सडतात. आपल्याला विचारत राहायला पाहिजे की PhDचा स्टुडंट जेलमध्ये का सडतोय.
आपण विचारत नाही. आणि आपण विचारत नाही त्याचं कारण आपल्याला आपल्याच विचारांमधून वेळ मिळत नाही, तो आपल्याला काढावा लागेल. फासिझम विरुद्धचा नवा लढा हा ह्या वेळ देण्याचा लढा असणार आहे. आपल्याला तो वेळ द्यावा लागेल, आपल्याला स्वतःमध्ये ती सत्सद विवेक बुद्धी जागी करावी लागेल. मी मगाशी उल्लेख केला, तलहानी ज्यावेळी मला फोन केला आणि त्या गोष्टीचा त्यामुळे मला यावंसं वाटलं, त्याच्या मागे एक गोष्ट फार महत्वाची होती, जो आशावाद मी म्हणतो, की आज इतक्या टोकाची परिस्थिती ह्या देशात तयार झालेली असताना, इतका टोकाचा विद्वेष या देशात तयार झालेला असताना, आज मला मगाशी थोड्या वेळापूर्वी मेसेज आलाय, तू किस मुल्ले की पैदाइश है, असं मला इंस्टाग्राम एक नाही असे 150-200 कालपासून मेसेज आलेत मला. त्यातल्या एकाला उत्तर द्यावं असं वाटलं की अबुल कलाम आझाद उनकी पैदाइश है. आणि मला ह्या परिस्थितीत हा आशावाद मोठा वाटतो तला सारख्या माझ्या मित्रांचा, की दे नो डिस्पाइट ऑल दिस व्हॉट मॅटर्स इज लेबर, लँड अँड लिबर्टी. आणि हा विश्वास हा या कम्युनिझम मधून, कम्युनिस्ट विचारांमधून येतो असं मला वाटतं. मी स्वतःला कॉम्रेड म्हणून घ्यायला नक्कीच मला आवडतं. मी आधी सुद्धा म्हणालेलो आहे, कारण कॉम्रेड ही कॉन्सेप्ट म्हणूनच मला फार प्रचंड आवडते आणि कॉम्रेडरशिपची आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे आज देशामध्ये. आणि ती एकच गोष्ट आहे जी या देशामध्ये फासिझमला थांबवू शकते, इतर काहीही थांबवू शकत नाही. हे मी आज म्हणतोय बायते सर, आम्ही आत्ता आमचं आयुष्य सुरू करतोय, पण मला माहिती आहे की हे रेकॉर्डेड आहे. अजून 20, 25, 30 वर्षानंतर ज्यावेळी या देशात परिस्थिती वेगळी असेल, त्यावेळी हे वाक्य खरं ठरल्याशिवाय राहणार नाही, की हाच विचार, हाच ट्रॉट्स्कीचा विचार, हाच मार्क्सचा विचार या देशाला वाचवू शकेल. त्याचं कारण ही दरी, देशातले 60% रिसोर्सेस, 60% कशाला म्हणतात, हे 1% लोकसंख्येच्या हातात आहेत. या गोष्टीची आपल्याला लाज वाटली पाहिजे, ज्या गोष्टीसाठी म्हणून आपण या देशाच्या स्वातंत्र्यापासून प्रवास करत आलोय त्याच्या पूर्ण उलट आपण निघालेलो आहोत. प्रत्येक गोष्ट एका उद्योग समूहासाठी, प्रत्येक गोष्ट कधी अंबानीसाठी, कधी अदानीसाठी, कधी कुठल्या तत्सम इतर नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर्ससाठी. या देशाला विकासाचा आराखडाच उरलेला नाहीये. कॉन्ट्रॅक्टर ठरवतील तीच दिशा, आणि ह्याची जास्त भीती वाटते. आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, आपल्या अभ्यासक्रमांमध्ये ही कीड रुजवली जाते, त्याची भीती वाटते. खर तर एक फार छान वाक्य आहे की धर्माचा बाजार मांडला की देवच तोट्यात जातो. ती परिस्थिती आज इथे तपोवनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्या बाजारातला ग्राहक आपण व्हायचं की नाही हे आपल्याला आता ठरवावं लागेल. ह्याच्यासाठी आस्तिक नास्तिक असण्याची गरज नाहीये. ह्याच्यासाठी फक्त आपले डोळे आणि मेंदू शाबूत ठेवण्याची गरज आहे आपल्याला, की ह्या बाजाराचा आपण भाग आहोत का. आणि जर असू तर आपल्याला वेळेत थांबायला लागेल. इतर होत असतील तर त्यांना थांबवावं लागेल. त्याचं कारण ह्या सगळ्याचा अंत हा आपल्यासाठी वाईटच ठरेल. मला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, एआयचा काळ आहे, टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स होते, टेक्नॉलॉजी इथे जाते तिथे जाते, आपलं काय. मला सारखं सारखं असं वाटतं की ह्या देशाचे मूळ प्रश्न जल, जंगल आणि जमीनच पुरणार आहेत. आपण एआयचे बेनिफिशियरी नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे बेनिफिशियरी नाही, आपण त्याची लॅबोरेटरी आहोत. आपल्याकडे संख्या ही एकच गोष्ट आहे म्हणून जग आपल्याकडे त्याच पद्धतीने बघतं. तो नजरिया बदलायचा असेल तर आपल्याला केवळ डोकी, संख्या, नंबर्स, वोट्स असून चालणार नाही. तर आपण या फासिझमच्या विरोधात काहीतरी करू शकतो. मला फासिझमची सगळ्यात आवडती गोष्ट जी आहे, जी आता आपल्याला दिसते, की असा एकच कोणीतरी तारणहार येईल जो तुम्हाला वाचवेल. असा तारणहार कधीच आलेला नाही. गेल्या 100 वर्षात कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या दोन्हीत विचारधारा काम करत होत्या. नक्की आपलं काय चुकलंय हे आपल्याला खरोखर प्रामाणिकपणे आता बघायला हवं. कोण कुठला पक्ष, कोण कुठला, हे सगळं सोडून द्या. ज्यावेळी ह्या रिअल इश्यूजवर ज्यावेळी गोष्टी येतील, ज्यावेळी ही मुलं ज्यावेळी कॉलेजमध्ये जाईल आणि प्रश्न विचारेल ना तुम्हाला, त्यावेळी तुम्हाला ह्यातलं काहीच सुचणार नाही. फक्त शरम वाटेल आपली की आपण काय करत होतो. आणि ह्या भ्रमात राहू नका की अरे आपण तर विरोधी पक्षात आहोत म्हटल्यावर आपली काही चूकच नाही. अजिबात नाहीये असं. हा एक आज मगाशी आम्ही बोलताना म्हणालो की
महाराष्ट्रभरातून तपोवनच्या तुमच्या आंदोलनाला एवढा सपोर्ट असताना नाशिकमध्ये एवढी कमी संख्या काय? त्याचं कारण आहे पॅसिव्ह ऍक्टिव्हिजम. आपल्याला आजकाल वाटतं लाईक केला, फोटो शेअर केला, सेल्फी काढला की झालं, आपण सुद्धा त्याच विचारधारेचे झालो. विचारधारा समजून घ्यावी लागेल, बोलावं लागेल, बोलत राहावं लागेल. फॅसिझमला सतत शत्रू हवा असतो. तो कधी मुसलमान असतो, कधी दलित असतो, कधी विद्यार्थी असतो, कधी कलाकार असतो, कधी वकील असतो. हे शत्रू नव्याने बनत असताना आपण बघत असतो. ते बनू न देणं हे आपलं काम असतं. फासिझमच्या आपल्या समोर फासिझमचं जे आव्हान आहे ते हे आव्हान आहे. आपल्या समोरचा फासिझम हा तसा नाहीये. आपण कुठल्याही त्या कल्पनारंजित जगात रमण्यात अर्थ नाहीये. आज हा देश व्हॉट्सअपवरच्या मेसेजवर चालतो. तुम्हाला व्हॉट्सअपवर जे येतं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. गुलामगिरीची सगळ्यात नवीन पद्धत आहे राष्ट्रभक्तीच्या नावाखाली तुम्हाला गुलाम बनवणं. हे जर माझं राष्ट्र आहे तर मी ठरवीन त्याच्यावर कसं प्रेम करायचं. तुम्ही नाही ठरवू शकत. आणि ते प्रेम करण्याचे आपले आपले मार्ग आपल्याला नक्कीच लवकरच ठरवून त्या पद्धतीने काम करावे लागेल. या देशात फासिझम आल्याने काय काय होईल हे बघण्यासाठी आपल्याला दूर जाण्याची गरज नाहीये. थोडंसं फेसबुक, थोडंसं इंस्टाग्राम आणि हे सगळं बाजूला ठेवलं आणि नुसता एखाद्या कुठल्याही शहरातून फेरफटका मारला तरी आपल्याला कळेल की फासिझमची पहिली इकॉनॉमिक कॉस्ट आपण काय देतोय. पर्सनल लोन्सचा डोंगर उभा राहिलेला आहे या देशामध्ये. आज तुम्ही एक कॅब बुक करायला गेलात तरी 10 लाख रुपयाचं लोन ऑफर करतात. ज्या देशात कर्ज इतकी स्वस्त वाटली जातात याचा अर्थ या देशामध्ये रोजगार तेवढा सक्षम नाहीये. आणि तो जर नसेल तर त्या विळख्यात आपणच अडकणार आहोत. हा या फासिझमचा अवतार आहे. हे या फासिझमचं आपल्याला पहिलं देणं आहे. हा फासिझम आपल्याला प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अशाच पद्धतीने नामोहरम करणार आहे. इकॉनॉमिक तर झालंच, समाज म्हणून झालं. येणार म्हणजे 2015-14 साली जी मुलं 8 वर्षाची होती ती आता मतदान करायला निघणार आहेत. ते ह्याच देशात मोठे झालेत. त्यांना प्रोपोगंडाच माहिती आहे. एकतर त्यांना प्रोपोगंडा माहिती आहे किंवा त्यांना दुर्लक्ष करणं माहिती आहे. ह्या मुलांवर आपल्याला काम करावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल. मग ते आपल्या घरातले असोत की इतरांच्या घरातले असोत. हा देश आपल्याला वाचवावाच लागेल. खर तर इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी आपण त्या इतिहासाचे भाग असू. पण आता वर्तमानात जगताना आपण काय करतोय ह्याच्यावर खूप काही अवलंबून असेल. मला आज या निमित्ताने सांगावं असं वाटतं की ह्या देशात ही जी दरी आहे ती दरी फक्त बघत बसू नका. ती दरी मिटवण्यासाठी जे करता येईल ते करा. कारण त्या दरीच्या दुसऱ्या टोकालाच आपण आहोत. मग तुमचं इन्कम आता कितीही असेल, हा देश कॅपिटलिस्ट लोकच चालवत आहेत. त्याचा पुन्हा फक्त पक्षाशीही संबंध नाहीये. या कॅपिटलिझमशी आपल्याला लढावं लागेल. त्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करत राहावे लागतील. आज कुठल्याही प्रकारच्या विरोधाला गुन्हा ठरवलं जातं. तुम्ही प्रश्न विचारलात तुम्ही गुन्हेगार आहात. तुम्ही आंदोलन केलात तुम्ही गुन्हेगार आहात. तुम्ही सिनेमा बनवलात तुम्ही गुन्हेगार आहात. मला असं सांगायचंय त्याला आपल्या सर्व कॉम्रेड्सना आणि मित्रांना की सगळ्यात पहिली गोष्ट या फॅसिझमच्या विरोधात काम करताना काही करावी लागणार असेल आपल्याला तर तुरुंगाची आणि करिअरची दोन्हीची भीती मुलांच्या मनातून काढून टाकली पाहिजे. या भीतीच्या पलीकडे गेल्याशिवाय आपण ह्याच्याशी लढू शकत नाही. आणि करिअरची भीती म्हणजे माझ्या करिअरच उरणार नाहीये उद्या. आज कुठलीही इंडस्ट्री तुम्ही मला सांगा, स्टार्टअप बबल आपला बस झालेला आहे. भारतातले सक्सेसफुल स्टार्टअप्स मला तुम्ही सांगा, भारतातल्या सक्सेसफुल इंडस्ट्रीज तुम्ही मला सांगा. कुठल्याही क्षेत्रात ना रोजगार उरणार आहे. आम्ही परवा एका कार्यक्रमात बोलत असताना एक फार महत्वाचं मत एका ज्येष्ठ पत्रकारांनी मांडलं की अनएम्प्लॉईड सिटीज हा आपल्या समोरचा सगळ्यात मोठा एक धोका आहे. आज बँगलोरमध्ये ते घडायला लागलंय. शहराच्या शहर पूर्णपणे अनएम्प्लॉय होत आहेत, बेरोजगार होत आहेत. टेक्नॉलॉजीच्या येण्याने जेवढा आपला फायदा झालेला त्याच्या कितीतरी फास्ट त्याच्या जाण्याने आपलं आता नुकसान होणार आहे.
आणि ज्यावेळी हे बेरोजगारी तयार होते ना, त्यावेळी ती वरपासून खालपर्यंत झिरपत येते. ज्यावेळी एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियरचा बँगलोरमध्ये जॉब जातो, त्यावेळी त्याच्याकडे काम करणाऱ्या इतर 4 जणांचाही नोकरी जाते. भकास बेरोजगार शहर हे आपलं उद्याचं वास्तव आहे, जर आपण आजही समजून घेतलं नाही तर. इतक्या मीटरच्या मूर्त्या आणि तितकी मोठी मंदिरं ह्या सगळ्यांनी आपली पोटं भरणार नाहीये, आणि त्यासाठी आपल्याला ह्याच्या विरोधात सतत बोलत राहावं लागेल. मी पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर येतोय. त्याचं कारण ह्या फॅसिझमच्या विरोधात लढण्याचं एकमेव शस्त्र आहे, ते म्हणजे बोलणं. आपण ऑलरेडी आपल्या सामाजिक जाणीवांचा खात्मा करून बसलेलो आहोत, त्याच्याविषयी आता पुन्हा पुन्हा बोलण्यात अर्थच नाही. पण आपण काय करू शकतो ह्याच्यावर मला फक्त 2 मिनिटं चिंतन करायचंय. आपल्याला या देशातल्या सर्व लोकांना घेऊन पीपल फ्रंट्स उभे करावे लागतील, आणि त्याचा राजकारणाशी कदाचित काही संबंध नसेल. त्याच्यात कष्टकरी येतात, कामगार येतात, शिक्षक येतात, विद्यार्थी येतात, पत्रकार येतात, सर्वांना एकत्र घेऊन. कारण ह्या प्रत्येकावर वेळ येणार आहे, आज नाही तर उद्या येणार आहे, आणि आपण रोज बघतो आलेली. आज आत्ता आपण इथे बोलत असताना मी टू मच डेमोक्रेसीच्या वेळी सांगायचो की मला ती फिल्म करावीशी वाटलेली, मी तो किस्सा सतत सांगत नाही, पण आज वेगळ्या अर्थाने सांगतो की त्यावेळी मी ठाण्यात राहायचो. घोडबंदर रोड नावाचा ठाण्यात एक भाग आहे, तिथे मी राहायचो. तिथल्या सोसायटीतल्या एका माझ्या मित्राने असं हे केलेलं, भाष्य केलेलं की अरे हे शेतकरी आंदोलन करतायत, त्यांना आपण गोळ्या का नाही घालून टाकत, कारण त्याला असं वाटलेलं आंदोलन हा त्यांचा विषय आहे. आज आत्ता 6:30 वाजता घोडबंदर रोडवर मशाल मोर्चा निघतोय त्याच नागरिकांचा, कारण त्यांना चांगले रस्ते मिळत नाहीयेत, त्यांना तिथे चांगलं पाणी आणि हवा मिळत नाहीये. 4 वर्ष पण नाही लागली ही गोष्ट घडायला. आज मी त्या मित्राला फोन करून विचारलं तर अरे आता तिसरीकडे कोणीतरी म्हणत असेल ना तुम्हाला गोळ्या घाला. जे आज समोरच्या सोबत होतंय ते उद्या आपल्या सोबत होणार आहे, आणि आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा फार लवकर होणार आहे. आपल्याला पुन्हा एकदा संविधान नावाचं शस्त्र रस्त्यावर आणावं लागेल. त्याचा वापर केवळ सभा समारंभांपुरता न करता त्याला रोजच्या रोज आपल्या जगण्याचा भाग बनवावा लागेल. मुलांना तो शिकवावा लागेल, कारण दॅट इज आवर ओनली सेव्हियर. आपल्याला संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. मधल्या काळात आपल्याला त्याचा विसर पडलेला, आणि मी धन्यवाद देतो आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीला. मला असं वाटतं की आपल्याला लोकशाही, आपण फार प्रगल्भ नसतानाच आपल्याला लोकशाही मिळाली, हा आपला प्रॉब्लेम झाला. आपण तयारच नव्हतो त्या लोकशाहीसाठी. आपल्याला लोकशाही आपल्या हातात ताकद घेण्या एवढा आपला समाज त्यावेळी तयारच नव्हता. आता तो तयार होईल या निमित्ताने, हा एक आशावाद मला वाटतो. मला आता रोज हे नव्याने दिसतं. रोज मला अशी मुलं सुद्धा, मला जसे असे मेसेजेस येतात, तू सुद्धा अब्दुल आहेस आणि हे आहेस ते आहेस, त्याबरोबर मला अशाही मुलांचे मेसेजेस येतात की सर मला सुद्धा या क्षेत्रात काहीतरी करायचंय, मी काय करू, मी अमुक अमुक भाषण ऐकलं आणि तिथून मला हे लक्षात आलं, मी काय करू. हा बदल सुद्धा फार महत्वाचा आहे, आणि आपल्याला त्या बदलाला बळ द्यावं लागेल. आणि तो बदल होत असताना त्यांना एकटं वाटू नये ह्याची काळजी आपणा सर्वांना घ्यावी लागेल, आमचे सिनियर्स म्हणून. कारण आता कॉलेजेसमध्ये ही जी काही येणारी पिढी आहे ही नो नॉनसेन्स पिढी आहे. ह्याच्यात 2 टोकाची मुलं आहेत. एक तर जे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, नाही तर दुसरे जे खरंच अलर्ट आहेत या सगळ्याविषयी, ज्यांना कळतंय की उद्या हा सगळा प्रकार जो आहे, आपल्या काल परवा दिल्लीतलं दृश्य इतकं भयंकर, विद्यार्थी मोर्चा करत होते, मला वाटतं आपला पोस्टर त्याच्यावरच होतं, विद्यार्थ्यांना पोलीस ढोपराखाली दाबतात. हे चित्र ह्या भारतातलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतातलं. हे विद्यार्थी हे आपलं उत्तर असणार आहे उद्या. फक्त आपल्याला त्यांना ते बळ द्यावं लागेल, देत राहावं लागेल. या देशातले स्टुडंट मुवमेंट मोठ्या व्हाव्या लागतील, त्या मोठ्या कराव्या लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या एका मुद्द्यावर मी हा पार्ट या चर्चेचा थांबवीन, तो म्हणजे आपल्याला डिसेंट्रलाइज करावा लागेल. विरोध हा फक्त दिल्लीत होत नसतो, मुंबईत होत नसतो. गावात, वाड्या, वस्त्यांमध्ये तो विरोध आणि तो निषेध आपल्याला मजबूत करावा लागेल. मध्यंतरी ज्यावेळी MSPS महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आलं, त्यावेळी सुद्धा आम्ही हे सांगत होतो की या सगळ्याची गरज काय, सुरजागडच्या आदिवासींना रोखण्यासाठी का? त्याचं कारण त्यांना मोबिलाईज होऊ न देणं हे यांच्यासाठी गरजेचं आहे, आणि त्यांना मोबिलाईज करत राहणं हे आपलं काम आहे. या देशात अजूनही साक्षरतेचा टक्का फार कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टी कळण्या इतपत अजूनही लोकांची तेवढी सजगता नाहीये. ती सजगता आपल्याला त्यांना द्यावी लागेल, देत राहावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं,
धर्मांमध्ये आणि जातींमध्ये आपल्याला एकोपा निर्माण करावाच लागेल. मी कायम असं म्हणतो की काही वर्षांपूर्वी जर मला विचारलं असतं तर मी इतक्यांदा बोललो नसतो, पण आज मी माझ्या 1 तासाच्या भाषणामध्ये 5 वेळा मुसलमान शब्द वापरतो, कारण ती माझी प्रायोरिटी आहे हा देश म्हणून. या देशातला मुसलमान, या देशातला दलित, या देशातला विद्यार्थी, या देशातला प्रत्येक वर्ग एक राहणं ही या देशाची गरज आहे, आणि तो तसा न राहणं ही ह्या सत्ताधाऱ्यांची गरज आहे. आणि त्यांना एक ठेवण्यासाठी तुम्हाला हे सतत बोलावं लागेल. आजपर्यंत जात नसाल तर ह्यावेळी ईदेला जा लोकांकडे, बोलवलं नसेल तर स्वतः तोंड घेऊन जा आणि त्यांना सांगा की आपण सोबत आहोत, हा देश आपला आहे. आजपर्यंत बोलवलं नसेल तर गणपती आणि दिवाळीला बोलवा आपल्या मुसलमान मित्रमैत्रिणींना आणि त्यांना हे सांगा की आपण सोबत आहोत. ही एक गोष्ट सुद्धा तुमच्या इतर 10 राष्ट्रभक्तीच्या गाण्यांपेक्षा फार मोठी आहे. आता मी या देशाच्या मनात, या देशाच्या तरुणांच्या, मुसलमानांच्या, विद्यार्थ्यांच्या मनातली भीती दररोज बघतो, अनुभवतो, ऐकतो. ती भीती घालवणं हे आपलं पहिलं काम आहे. हा देश अहिंसेच्या मार्गाने आपण मिळवलेला देश आहे. या देशाच्या मुळाशीच अहिंसा आहे. ती फक्त आपल्याला रिइग्नाइट करावी लागेल आणि तिची प्रखरता वाढवावी लागेल. गांधीजींनी जे केलं ते हेच केलं की त्यांनी त्या अहिंसेची प्रखरता वाढवली. ती दुबळ्यांची अहिंसा नव्हती. आजही दुबळ्यांची अहिंसा असता कामा नये. जर तुमच्या एखाद्या मुसलमान मित्राला तुमचा दुसरा हिंदू मित्र जर ट्रोल करत असेल ऑनलाईन, तर तुम्ही त्याच्या बाजूने जाऊन उभं राहणं आणि बोलणं ही आता सगळ्यात मोठी गरज आहे. आणि तुम्ही जर नाही बोललात तर ही फळं उद्या तुम्हालाच भोगावे लागतील, हे सुद्धा आज मी इथे नोंदवून ठेवतो. होय, आम्हाला या देशाच्या मुसलमानांबरोबर उभं राहायचंय. मौलानांनी आम्हाला इन्किलाब जिंदाबादचा नारा दिलाय, संपूर्ण स्वराजचा नारा दिलाय, हे आम्ही नाही विसरू शकत. फासिझम विरोधात लढताना फासिझमचे जे पहिले बळी ठरतायत त्यांच्याबरोबर उभं राहणं ही पहिली स्टेप आहे आणि ती आपल्याला उचलावीच लागेल. धर्माच्या नावाखाली, देवांच्या नावाखाली आपण एकमेकांमध्ये शत्रुत्व निर्माण करणं आपल्याला परवडणार नाही. या देवळांमधून आपली घरं चालणार नाहीत. या कुंभमेळ्यांमधून आपली घरं चालणार नाहीत. आपली मुलं, त्यांना करिअर, त्यांना चांगलं आयुष्य, त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर पहिलं तुम्हाला या देशातल्या मुळाशी असलेले ही बंधुभाव टिकवावं लागेल. त्याशिवाय या देशाची किंमत शून्य आहे. हा देश म्हणजे फक्त तिरंगा आणि लाल किल्ला आणि दिल्ली आणि पार्लमेंट नाहीये. पार्लमेंट आता थिएटरच झालंय. लाईट्सही छान लावले जातात, त्यामुळे ते थिएटर सारखंच दिसताना. आपल्यालाच आपली पार्लमेंट व्हावं लागेल. आपल्यालाच हे सगळं करायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या मनातली, पुन्हा एकदा ॲज माय लास्ट विश, आपल्या सगळ्यांच्या आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या मनातली तुरुंगाची भीती काढावी लागेल. अरे अमुकला मला ह्यावेळी ज्यावेळी सोनम वांगचुकनं अटक झालं, मला खूप माझ्या मित्रांच्या, अरे त्यांना अटक केलं, आपण काय आहोत? म्हटलं आपण काय आहोत? आपणही या देशाचे नागरिक आहोत जसे ते होते. त्यांना जर वाटलं या देशासाठी अटक होणं योग्य आहे तर तुला का नाही वाटू शकत तसं? ही आपल्या मनाची आपली तयारी ठेवता आली पाहिजे. आपल्या मनातून भीती घालवावी लागेल. भीती ही असता कामा नये की माझी नोकरी आज आहे ती राहील की नाही. भीती ही आहे की उद्या नोकऱ्याच राहतील की नाही. खरी आणि मोठी भीती समजून घेणं हे पहिलं पाऊल असेल. मी बोलायला उशिरा सुरुवात केली, त्यामुळे मी थोडासा आवर्त घेतोय. खूप काही आहे बोलायला, पण मला थिअरीज मध्ये जायचं नाहीये. मला आत्ता जे घडतंय त्याच्याविषयी बोलायचंय. आपल्याला स्वतःला पत्रकार व्हावं लागेल. आपल्याला स्वतःला राजकारणी व्हावं लागेल. आपल्याला स्वतःला ऍक्टिव्हिस्ट व्हावं लागेल. आपल्याला स्वतःला सगळं ते व्हावं लागेल जे या देशाच्या मुळाचे हे जे 4 स्तंभ आहेत. आपल्याला स्वतःला न्यायासाठी सुद्धा स्वतः झगडावं लागेल. तर या देशात फासिझम येण्यापासून थांबेल. खऱ्या फासिझमचा चेहरा हा फार भीषण आणि भयावह असतो. आज आम्हाला माहितीये, आम्ही फिरत असतो, बोलत असतो, सतत सगळ्यांवर लक्ष असतं, तुमच्यावरही. आता फार सोपं झालंय हे सगळं. त्यामुळे ना आता त्या जुन्या आपण ह्याच्यातून थोडंसं बाहेर निघालं पाहिजे की आपण गुपचूप बैठका करू आणि काहीतरी प्लॅन करू. जे करायचे ते चौकात उभे राहून डंके की चोट पे आणि फेसबुक पे वॉल पे तुम्हाला करत राहावं लागेल. त्याचं कारण लपून छपून आता काहीच उरलेलं नाही. देयर इज नथिंग हिडन फ्रॉम द कॅपिटलिस्ट अँड द बिग बॉस, द बिग ब्रदर. ऍक्च्युअली नथिंग इज हिडन फ्रॉम द बिग ब्रदर.
तुम्हाला स्वतःच्या देशाच्या गृहमंत्र्यांना घाबरणं बंद करावं लागेल, कारण ते तुम्हाला निर्धोक ठेवण्यासाठी तिथे आहेत असं बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगून गेले. हा फासिझम हा लोकशाहीचा वापर करून आणला गेलेला फासिझम आहे. तुम्ही ह्या भ्रमात कधीच राहू नका की या देशातून लोकशाही नष्ट केली जाईल. कधीही करणार नाहीत, कारण लोकशाही वापरूनच त्यांना जे करता येतंय ते इतकं उत्तम आहे. ते कशासाठी चेहऱ्याचं स्वतःचं मास्क काढतील? आपल्याला त्या लोकशाहीचा जास्त जास्त सजगपणे भाग व्हावा लागेल. बऱ्याचदा बरीच तरुण मुलं मला भेटतात. आता सुद्धा आम्ही गाडी देताना म्हणत होतो की, आणि अनेकदा अशी निराशा येते, खरंच वाटतं की इलेक्टोरल पॉलिटिक्सनी इथे बदल होणार नाही की काय. पण मला एक माहिती आहे की लोकशाही शिवाय ह्या देशात ही लोक सुद्धा टिकणार नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्यातला सहभाग आपला वाढवावा लागेल. शेवटाकडे येताना मी आज 2 पुस्तकं मी येताना प्रवासातही परत वाचत होतो, पण पुन्हा एकदा हे एक पुस्तक आहे ॲनिमल फार्म नावाचं, जॉर्ज ऑरवेलचं. खूप जुनं पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी दाखवलंय, लिहिलंय, ते एक वाक्य आहे, फार पॉप्युलर वाक्य आहे, ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट सम ॲनिमल्स आर मोर इक्वल. आणि हे एक पुस्तक आहे, त्याच्यात लिहिलंय एव्हरीबडी इज इक्वल इन द आईज ऑफ लॉ. यापूर्वीचा आपला प्रवास या 2 पुस्तकांच्या मधल्या चॉईसचा प्रवास आहे. या पुस्तकात जे कुणाच्या हातात सत्ता जाते, कोण कुणाला घोडा समजायला लागतं आणि घोड्या डुकरांना काय म्हणायला लागतात आणि डुक्कर घोड्यांना काय म्हणायला लागतात, ही आज आपल्या पब्लिक डिस्कोर्सची भाषा झाली आहे. ती भाषा परत आपल्याला ह्याच्यावर आणावी लागेल. ती भाषा आपल्याला परत बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या सर्व आपल्या त्या समितीने लिहिलेल्या या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रत्येक शब्दावर आणावी लागेल. त्यांना हे सांगावं लागेल की ही आमची भाषा आहे, तुम्ही बोलता हे तुमचे संस्कार आहेत, ही आमची भाषा आहे, हा आमचा कायदा आहे आणि आम्ही ह्याच्यानीच चालणार. आणि मग हे ते म्हणजे फक्त राजकारणी नाहीत, हे ते म्हणजे तुमचे मीडिया चॅनेल्सवाले आहेत, जे रात्री 9 वाजता जेवताना तुम्ही जेवणासोबत जे काही विष पिताय त्यांनाही तुम्ही नकारायला हवं. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, जिथे जिथे तुम्हाला द्वेष दिसतील तिथे तिथे नकारायला हवं. त्यांना सांगायला हवं की आम्ही हे पुस्तक नाकारतो. वी आर नॉट गोइंग टू बी एनिमल फार्म, वी आर गोइंग टू बी अ सॉव्हरेन डेमोक्रेसी दॅट इज कॉल्ड इंडिया, दॅट इज कॉल्ड भारत. जे आम्हाला फार कष्टाने, फार मेहनतीने मिळाले. आजच्या मध्यम वर्गाची सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की कुठलाच संघर्ष पाहण्याची गरजच त्यांना पडलेली नाहीये आणि त्यामुळे जे आयतं मिळालंय त्याची किंमत नाही. तो संघर्ष करायची वेळ येईलच, त्यावेळी त्यांना सर्वांना बळ मिळो, आपल्यालाही मिळो. आणि मुख्य म्हणजे त्यांना बळ मिळो ज्यांना असं वाटतंय की सगळं काही आलबेल आहे. अशी वेळ येणारच नाही, कारण ते कधीच प्रिपेअर्ड नसतात. आपल्याला कदाचित त्यांना सुद्धा वाचवावं लागेल. आपल्याला ह्या मूर्ख फासिझमला स्वतःच्याच माणसांना मारण्यापासून देखील कदाचित उद्या वाचवावं लागेल. इतकं मोठं मन आपल्याला करावं लागेल आणि तसं मोठं मन करण्याची ताकद, दानत आपल्या सगळ्यांमध्ये येऊ. मला असं वाटतं की देश म्हणजे आपण आंधळे झालो की देश बहिरा होतो, देश बहिरा झाला की हे सगळं असं सुरू होतं. आपण जाहिरातींना न भूलता, चकाचक घोषणांना न भूलता, मोठ्या पुतळ्यांना, मूर्त्यांना, घुमटांना न भूलता चांगले रस्ते, चांगली हॉस्पिटल, चांगल्या शाळा मागितल्या पाहिजेत, कारण तेच कामी येतं. कोविड नंतर आपल्याला हे जास्त व्यवस्थित कळायला हवं होतं की आपल्याला दवाखान्यांची जास्त गरज आहे देवळांपेक्षा. प्रबोधन ठाकरे तेव्हा सांगून गेले होते. आजही आपण तिथेच अडकलोय. त्याच्यातून आपल्याला बाहेर यायला लागेल. आपणा सर्वांना शुभेच्छा. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. याआधी जेव्हा जिथे तो झाला तिथे काय घडलं आपण पाहिलंय. सत्सद विवेक बुद्धी आपली जागेवर असू द्या. ज्यांना संन्यस्त राहायचंय त्यांना तसं राहू द्या. आपण संसारी माणसं आहोत. आपण आपल्या स्वार्थाचा आणि या देशाचा विचार करूया. आपल्याला एक देश आहे, आपली ती ओळख आहे, ती टिकवून ठेवूया. आज ही छोटी छोटी मुलं आली आहेत, त्यांना माहित नसेल आज आपण हे जे बोलतोय त्याचं उद्या काय होणार आहे.
पण आपल्याला माहिती आहे की आपण हे बोलतोय ते का बोलतोय. हे बोलत राहणं चालू ठेवूया. शेवटचा मुद्दा, ह्या सतत चर्चेमध्ये, तलाच्या सूत्रसंचलनामध्ये, आपण अनेक कार्यक्रमांमध्ये स्टेजला विचार मंच असं म्हणतो. त्याच्यातला विचार मारणं हे फासिझमचं सगळ्यात पहिलं काम असतं. तो मरू न देणं हे अशा कार्यक्रमांचं सगळ्यात महत्वाचं फलित असतं. विचार मरू देऊ नका, विचार जिवंत ठेवा, विचार वाढवत ठेवा, विचार त्या सत्याच्या कसोटीवर घासत घेत चला आणि विचारांवर उभं राहिलेलं राज्य, देश ह्याचे साक्षीदार, वारसदार आणि निर्माते बना. एवढीच आपल्या सर्वांना विनंती. फार वेळ घेत नाही, खूप उशीर झालाय. खूप खूप आभार. आपल्या सर्वांना शुभेच्छा. लढते रहेंगे फॉर जल, जंगल और जमीन. थँक यू व्हेरी मच.